जे काही आतमध्ये साठलेलं आहे ते सगळं काढण्याचं काम करते. आतमधला कचरा ठेवणारच नाही. ही औषधं काम करायला मला माध्यम लागतं. आता तुम्ही बाहेर पडल्यानंतर ना जेवणावर काही कंट्रोल आहे ना, ॲलोपॅथिक औषधं ना गोळ्या, म्हटलं मग ते माध्यमसाठी म्हणून मी आता हे 2 जेल देते मी. म्हणजे तुम्ही परत आले का मला निरोप द्या. पप्पा येणारच आहेत माझ्यावरती तुमच्याकडे, आणि तुम्ही जिथे असाल मी तिथपर्यंत पोहोचवते, काही काळजी करू नका. याच्यातली जी काही गोळी आहे ना ती चघळायची. मी तुमचा उपास असते चघळायची. ती पित्त पण वाढू देणार नाही. दुसरी गोष्ट ते अजून थोडं स्ट्रॉंग दिलंय मी तुम्हाला. हे थोडंसं जास्त भारीतलंय अजून. चघळा ती फक्त. जिभेखाली घेऊन चघळली ना तर उष्णता रक्तातली निचरा व्हायला लागतो, आणि त्याचं काम पण तुम्हाला जर बघायचं सकाळ दुपार संध्याकाळ हा 3 वेळेला तुम्ही करू शकता. आणि त्याचं काम जर तुम्हाला बघायचं असेल ना तुमचं रक्त शुद्ध आहे तोपर्यंत आजार पण शिवू शकत नाही तुम्हाला. आजारपणात आपण नसलो तरी आतमध्ये आपल्या कचरा रोज जात असतो. जे काही हायब्रिड खाणं आहे किंवा औषध आहेत किंवा केमिकल्स आहेत ते तुमच्या सिस्टीमला आहे ना, त्या सिस्टीमला पूर्णपणे खराब करत असतं. ह्या सिस्टीमला खराब झाल्यानंतर आजारपण अचानक येत नाही, हळूहळूच येतं. तुम्ही जे काही डायबिटीज किंवा कॅन्सर किंवा हार्ट म्हणता ते ऍक्च्युली त्याची सुरुवात बऱ्याच वर्ष आधी झालेली असते. या गोळ्यांची किंवा जे कोरफडीचं जेल आहे ना हे जाऊन आतल्या थरापर्यंत काम करतं, पूर्णपणे जाणार आणि वरच्या थरावर फक्त काम नाही करणार, टेम्पररी फक्त आतमध्ये जाऊन 3rd लेअर पासून तुमची सिस्टीम स्वच्छ करायला सुरुवात करणार. कम्प्लिटली क्लीन झालं. कम्प्लीट क्लीन. तरी सत्वमुळे अजून आहे. त्यामुळं काही आपण आजारी नाही पडलो तरी आपली ताकद बरकरार राहावी. देशासाठी तुमची गरज आहे, आमच्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. म्हणून मी 75 वर्षात इंजेक्शन घेतलं नाही येत. थोडे प्रवास होतो, पण शेवटी शरीर आहे. जास्त ताण त्याच्यामुळे काय नाही. ताण म्हणजे तुमच्यासारखं काम आम्ही करू शकत नाही. आम्ही चला मग आम्ही निघतो. निघताय का? एक मिनिट, ते औषधं व्यवस्थित या. माझी हॉस्पिटल टीमच आहे. अण्णा तुमच्यासोबत एक फोटो काढतो. या मॅडम. ठीक आहे.